पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूरमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका प्रेरणादायी सन्मान सोहळ्याचे आयोजन। राष्ट्रीय सरपंच संसदेच्या वतीने सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सौभाग्यवती अनिताताई खरात यांचा विशेष सन्मान करण्यात आला। राष्ट्रीय सरपंच संसदेचे राष्ट्रीय प्रमुख समन्वयक योगेश पाटील आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाशजी महाले यांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानी भेट देत हा सन्मान केला। यावेळी योगेश पाटील यांनी महिलांच्या सशक्तीकरणाबाबत आणि अनिताताई खरात यांच्या सामाजिक कार्याबद्दल आपले मत व्यक्त केले। नेमकं त्यांनी काय म्हटलं ते ऐकूया त्यांच्याच शब्दात। आज जागतिक महिला दिन 8 मार्च या निमित्ताने राष्ट्रीय सरपंच संसदेच्या वतीने राष्ट्रीय सरपंच संसदेच्या इंदापूर तालुक्याच्या महिला समन्वयक आणि तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती अनिताताई खरात यांचा मी आणि सरपंच संसदेचे उपाध्यक्ष प्रकाशराव महालेजी यांनी सत्कार केला आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या। खरं तर हा दिवस साजरा होणं ही काळाची गरज आहे। याचं कारण असं की अनेक शतकं ही महिला शक्ती पुरुष शक्तीकडून वेगळ्या अर्थाने दबावामध्ये होती आणि काही शतकांपासून काही वर्षांपासून हा दबाव कमी होत चालला आणि नारी शक्तीने एक वेगळा स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा हा समाजावर उमटवायला सुरुवात केली आणि आज 21व्या शतकामध्ये ही नारी शक्ती कदाचित पुरुष शक्तीपेक्षा देखील श्रेष्ठ ठरते की काय, अशा पद्धतीचा एक विधायक विचार समोर येतोय आणि या पद्धतीने अनिताताई खरातांसारख्या खऱ्या अर्थाने सामाजिक प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणाऱ्या आणि जीव ओतून तळमळीने काम करणाऱ्या महिला ह्या खऱ्या अर्थाने समाजाला पुढे घेऊन जातील आणि म्हणून या 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने अशा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून समाजाने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर शाबासकीची थाप देणं, त्यांना शुभेच्छा देणं आणि त्यांच्या विधायक सामाजिक कार्यात सातत्याने आम्ही तुमच्या समवेत आहोत असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणं ही खऱ्या अर्थाने या जागतिक महिला दिन साजरा करण्यापाठीमागची भावना असावी असं मला वाटतं। धन्यवाद। यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्रदादा रेडके, नानासाहेब खरात, विशाल म्हेत्रे, तात्याराम पवार व इतर मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार।